मागच्या वेळेला आपण जे काही प्रकार बघितले होते फॉर्म्स ऑफ दी ऑर्गनायझेशन, ज्याला आपण म्हणू की संघटनेचे प्रकार, जे आपण ज्याच्यावर चर्चा केली होती ते होते की एकल व्यापारी संस्था, भागीदारी संस्था, संयुक्त हिंदू कुटुंब पद्धती संस्था किंवा व्यवसाय, नंतर संयुक्त भांडवली संस्था, सहकारी संस्था, यावर आपण विस्तृत प्रमाणामध्ये चर्चा केली. त्याचे आपण वैशिष्ट्य बघितले, त्याचे महत्त्व बघितले, त्याचे नफे काय आहेत, त्याचे लाभ काय आहेत, त्याच्या हानी काय आहेत, त्याचे तोटे काय आहेत, यावर आपण चर्चा केलेली. आज आपण बघूया की कंपनीचे प्रकार किती आहेत आणि कसे आहेत. बरोबर. तर पहिला कंपनीचा प्रकार आहे की खाजगी कंपनी, त्याच्यानंतर आहे सार्वजनिक कंपनी, आणि तिसरी कंपनी आहे मुक्त सार्वजनिक कंपनी. बरोबर, ज्याला आपण डीम्ड पब्लिक कंपनी म्हणू, पब्लिक कंपनी म्हणू आणि प्रायव्हेट कंपनी म्हणू. आज आपण बघूया की खाजगी कंपनी काय. बरोबर. आता खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जी आपल्या नियमाद्वारे कंपनीला भाग भांडवल असल्यास सभासदांना भाग हस्तांतरण हक्क नियमित करते. बरोबर. आणि सभासदाचे ज्या काही संख्या असतील किंवा सध्याचे व जे पूर्वीचे जे काही सेवक असतील, सभासद असतील, ते सोडून 50 पर्यंत मर्यादित करतं आणि तिचे भाग व कर्ज रोखे विकत घेण्यासाठी लोकांना जाहीर आवाहन करतं आणि जाहीर आवाहन करण्यास प्रतिबंध करते. त्या कंपनीचं आपण काय म्हणू की खाजगी कंपनी म्हणू. म्हणजे याच्यामध्ये दोन भाग आपल्याला बघायचे आहेत, दोन महत्वाचे भाग बघायचे आहेत की कंपनीचे जे काही भाग भांडवल आहेत ते सभासदांना भाग हस्तांतरण हक्क निबंधित करतं, एक महत्वाची गोष्ट. आणि जे काही पूर्वीचे लोक असतील त्या पूर्वीच्या लोकांना सोडून 50 सभासदापर्यंत ते काय करतं, मर्यादित करतं. या दोन गोष्टी आपल्याला खाजगी कंपनीमध्ये दिसून येतात. मग त्याचे वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्याशिवाय तर काही होणार नाही ना. बरोबर आहे. मग वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वात महत्वाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मर्यादित सभासद संख्या. मी आताच म्हटलं की जे काही असतील त्यांना सोडून 50 पर्यंत मर्यादित केलं जातं, म्हणजे कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 50 पर्यंत सभासद संख्या राहील. त्यानंतर आपण बघतो की भाग वाटप कसे होतील. तर खाजगी कंपनी हे जे काही माहिती पत्रक काढतं त्याला त्याची काही आवश्यकता नसते. माहिती पत्रक न काढताच भाग भांडवलाचं वाटप करतं. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे जी काही भाग खरेदी असेल ती जनतेला आव्हान केले जात नाही. जे काही भाग भांडवल असतील त्या सभासदांमध्येच ते डिस्ट्रीब्यूट करतात. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे की भागाचं जे काही हस्तांतरण होतं ते हस्तांतरण कशा पद्धतीने होतं की भागधारकामध्ये जे काही भाग विक्री करावायचे असेल त्याच कंपनीच्या इतर भागधारकाला भाग विक्री करून हस्तांतरण करता येतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, कंपनीच्या इतर भागधारकांना भागाची विक्री करून हस्तांतरण करता येतं. सगळ्यात महत्वाचं आहे भाग हस्तांतरण, हे खाजगी कंपनीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. नावामध्ये खाजगी मर्यादित हवं. खाजगी कंपनी जे काही नावामध्ये असेल त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे खाजगी मर्यादित हा शब्द यायला खूप महत्व आहे. व्यवसायाचा प्रारंभ, खाजगी कंपनीला नोंदणी नंतर ताबडतोब व्यवसायाला सुरुवात करता येतं. जसं की नोंदणी केली आणि नोंदणी केल्याबरोबर लगेचच ते काय करतात की त्यांचा जो काही व्यवसाय असेल, कधी ते सर्व्हिसेस देतील, कधी एखाद्या वस्तूचं उत्पादन करतील, जी काही त्यांची व्यवसाय असेल, जो काही व्यवसाय असेल त्या व्यवसायाला ते लगेच आपलं सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे कंपनीचे जे काही प्रवर्तक आहेत, ज्याला आपण प्रमोटर्स म्हणू, आणि नोंदणी हे दोन अवस्था घडतील. मी काय म्हणता, कंपनीचे प्रवर्तन आणि नोंदणी या दोन अवस्था घडतील. त्याचप्रमाणे भांडवल उभारणी खाजगीरित्या होतं आणि व्यवसाय सुरू करण्याचा परवाना मिळण्याची आवश्यकता नाही. जर का त्याने रिकमेंडेशन केलं किंवा मला परवान्याची आवश्यकता आहे, पण परवान्याची आवश्यकता ची काही गरज भासणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जो कोणी हा व्यवसाय सुरू करेल, खाजगी कंपनी म्हणून जो कोणी सुरू करेल, त्याच्यामध्ये व्यावसायिक गुप्तताही राहणार, कारण की ते स्वमर्यादित आहे. जरी भाग भांडवलधारक त्याच्यामध्ये आहेत, ज्याला आपण मेंबर्स म्हणू, मेंबर्स जरी आहेत तरी व्यवसायाची कारण काय असेल की जो इस्टॅब्लिश करतो आहे तो स्वतःचं इफेक्ट्स ठेवेल त्याच्यामध्ये आणि गुप्तता राखेल. सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे लहान आणि मध्यम व्यवसाय राहील. बरोबर. खाजगी कंपनीचा जो काही व्यवसायाचा जो काही आकार आहे तो लहान किंवा मध्यम आकाराचा असेल. कारण काय की राष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जी काही आपली उत्पादने आहेत ती उत्पादने आणि
सेवा याची जी काही त्यांना विक्री करायची असेल ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये करू शकणार नाही. मग त्याच्यासाठी त्यांना पुन्हा कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावी लागेल किंवा सब व्यवसाय हे त्यांना सुरू करावे लागेल. म्हणून त्याच्यामध्ये काय होतं की लहान आणि मध्यम व्यवसायात कंपनी कायद्याच्या बंधनाच्या बाबतीमध्ये बघा की खाजगी कंपनीमध्ये जे काही कंपनी कायद्याची जी काही कडक बंधने नसल्यामुळे कंपनीला अनेक प्रकारची जी काही कागदपत्रे आहेत ती करावी लागणार नाही. म्हणजे एकंदरीत काय झालं की संचालक मंडळाच्या निवडीबद्दल सभाविषयी कडक बंधने नाहीत. कारण खाजगी कंपनीमध्ये जे काही 50 सेवक आहेत किंवा मेंबर्स आहेत त्यांची जी काही भांडवल असेल त्या भांडवलीचीच गुंतवणूक त्याच्यामध्ये केल्या गेलेली आहे आणि गुंतवणूकदार एकमेकाच्या संबंधितील असतात आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा सहभाग केलेला असते. म्हणजे आपल्या आर्थिक हिताचं जे काही रक्षण असेल ते रक्षण ते स्व करू शकतात. व्यवस्थापनाबाबत बघा खाजगी कंपनीमध्ये स्वतंत्र व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्यामुळे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत जे काही संचालक मंडळ सहभागी असेल ते कंपनीच्या हिताचं धोरण ठेवेल. साहजिकच आहे जे काही संचालक मंडळ असेल तर कुठल्याही कंपनीबाबत त्यांचं स्वतःचं हित जोपासण्याचा ते प्रयत्न करतील आणि जे काही धोरण असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही धोरण असेल त्या धोरणाची अंमलबजावणी करून घेत असतात. आणि कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये शक्यतोवर मालकाचा सहभाग आहे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे खाजगी कंपनीमध्ये की कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये मालकाचा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. माहितीपत्रक महत्त्वाचं वैशिष्ट्य खाजगी कंपनीला जे काही माहितीपत्रक किंवा माहिती पत्रकाऐवजी निवेदन नोंदणी आपण म्हणू ती अधिकाऱ्याकडे सादर करण्याची आवश्यकता नाहीच आहे. त्यामुळे कंपनीला भाग विक्रीसाठी जनतेला जाहीर आवाहन करता येत नाही है ना. त्याचं कारण हे आहे की जे काही अधिकाऱ्याला जे काही माहिती पत्रक द्यायचं आहे किंवा प्रॉस्पेक्टस जे काही द्यायचं आहे ते देत नसल्यामुळे जनतेला आपण काय करू शकत नाही आवाहन करू शकत नाही. खाजगी मर्यादित या शब्दाचा शक्यतोवर तिथे वापर करायला पाहिजे आणि केलाच पाहिजे आणि करायलाही पाहिजे. म्हणजे प्रत्येक खाजगी कंपनीला आपल्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित कंपनी असे लिहावे लागतेच तेव्हाच आपण म्हणू की खाजगी कंपनी. नियामक सभा व पात्रता भाग कसा होणार जे काही खाजगी कंपनीला ज्या काही सभा भरविणे व नियामक अहवाल तयार करणे बंधनकारक नसल्यामुळे खाजगी कंपनीतील जे काही संचालकाची पात्रता आहे ते भागधारक करण्याची सक्ती नसते. मग या वैशिष्ट्यावरून त्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. मग खाजगी क्षेत्राचं महत्व काय आहे तर निर्णयाचं स्वातंत्र्य आहे ना. जे काही व्यवसाय संघटना असेल नफा मिळविणे व्यवसाय सुरू करणे किंवा व्यवसायातील इतर सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य त्यांना देण्यात आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे कारण काय की समजा डिसिजन मेकिंग जी काही असेल निर्णय प्रक्रिया जी काही असेल निर्णय घेण्याची क्षमता जी काही असेल ती स्वतःवर जर का असेल तर निर्णय हा पक्का आणि उत्कृष्ट आपण घेऊ शकतो. त्यानंतर किंमत ठरवण्याचा अधिकार. आता किंमत ठरवण्याचा अधिकार तुम्हाला मी एक सांगतो की खाजगी कंपन्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही पाईप बनवतात है ना सिमेंट पाईपांच्या ज्या काही फॅक्टरी आहेत खाजगी आहेत. महाराष्ट्रामध्ये पाईप फॅक्टरी जितक्या काही आहेत तितक्या सगळ्या मॅक्झिमम खाजगी आहेत बरोबर. आता खाजगी असल्यामुळे त्यांचं एकाकीकरण झालेलं आहे आणि एकाकीकरण झालं असल्यामुळे त्याच्या ज्या काही किमती आहेत म्हणजे समजा सिमेंट महाग झालं असेल लोहा महाग झालेला असेल पोलाद महाग झालेला असेल कर्मचाऱ्यांचा समजा पगारामध्ये वाढ झालेली असेल तर या सर्व याच्यावर एक मंडळ स्वतंत्रता येऊन खाजगी मंडळ जे काही पाईप्स आहेत त्याची विक्री कशा पद्धतीने करायची आणि त्याची किंमत कशा पद्धतीने ठरवायची आणि ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटला पर्टिक्युलर मी महाराष्ट्राची गोष्ट करतोय महाराष्ट्र गव्हर्नमेंटला ते त्या किमती सांगतात. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे हे एक अशी खाजगी संस्था आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्या साईज आकार आणि त्याच्या ड्युरेबिलिटी आणि त्याचा स्टँडर्ड त्या स्टँडर्डनुसारच ते किंमत ठरवतात. म्हणजे किंमत ठरवण्याचा जो काही अधिकार आहे तो अधिकार त्याचा परिपूर्णपणे वापर केला जातो. बंधनमुक्त क्षेत्र आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुणाचंही कुणावर बंधन नाही कुठल्याही दुसऱ्या कंपनीचं त्याच्यावर बंधन नाही आणि व्यवसायावर तर नाहीच आहे तर आपण सरकारवर पण नाही त्यामुळे कोणत्याही बंधनापासून ते कसे आहेत पूर्णपणे मुक्त आहे. व्यवस्थापन चालविणे खाजगी क्षेत्रामध्ये जे काही व्यवस्थापन चालवण्यासाठी आवश्यक सेवांची जी काही वर्गाची किंवा नियुक्ती करणे आहे ते वेतन ठरविण्याचा पूर्ण जो काही अधिकार आहे त्या खाजगी क्षेत्राला असतो. मी आता सांगितलं की जे काही कॉस्ट पडेल जी काही किंमत पडेल जे काही प्राइस पडेल ती ज्या वस्तूवर जी काही कॉस्ट पडेल त्याचा सुद्धा ते परिपूर्णपणे ठरवतात. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना किती वेतन द्यायचं आहे ते सुद्धा तेच ठरवतात.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडवल. आता भांडवलाशिवाय तर कुठलाही व्यवसाय सुरू करताच येणार नाही. आणि सगळ्यात खाजगी क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही भांडवल आहे ते खाजगी क्षेत्राअंतर्गत जे काही व्यापार व्यवसायामध्ये कमीत कमी किती भांडवल आपण करू शकतो, किंवा खाजगी व्यक्तींना जे काही भांडवलाचं एकत्रीकरण जे काही करायचं आहे त्याचं परिपूर्ण स्वातंत्र्य त्यांना आहे. नफा वितरणाच्या बाबतीमध्ये काय आहे की खाजगी क्षेत्रातील जे काही व्यावसायिकांना होणारा जो काही नफा आहे तो व्यवसायातील संबंध मालकाला वितरित केला जातो, है ना, बरोबर ना. जे काही भागधारक असतील त्यांना तो डिस्ट्रीब्यूट केला जातो. आता वर्चस्व कसं राहणार, है ना, खाजगी क्षेत्रामध्ये हे वर्चस्व कसं राहणार, तर खाजगी क्षेत्रातील जे काही व्यावसायिक संघटनात्मक कार्यप्रणाली आहे ती केवळ खाजगी क्षेत्रातील व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचाच वर्चस्व असते. त्याच्यावर कोणाचंही दुसऱ्याचं बंधन नसतं. आता बंधन असणं म्हणजे वर्चस्व आहे ना. एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला आपण एखाद्या बंधनात ठेवतो आहे म्हणजे त्याच्यावर त्या व्यक्तीचं वर्चस्व आहे असं आपण ठरवलं जातो. याच्यामध्ये असं नाही, बरोबर ना. एखाद्या व्यक्तीवर वर्चस्व ठेवणं म्हणजे त्याच्यावर बंधनं घालणं आहे ना. पण इथे कुठलेही बंधनं नसल्यामुळे त्यांना स्वतःचं वर्चस्व ठेवायचं महत्व प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर आपण खाजगी कंपनीचे फायदे बघूया. लवकर स्थापना होतं, म्हणजे स्थापना करायसाठी गव्हर्नमेंटचं कुठलेही पूर्तता करावं लागत नाही, कुठलेही कागद सबमिट करावं लागत नाही, कुठलेही कागदपत्र द्यावं लागत नाही, परमिशन घ्यावं लागत नाही, आणि त्या कारणाने नोंदणी करण्याचा प्रश्न येत नाही. त्या कारणाने लवकरात लवकर एक नोंदणी सादर करून रजिस्ट्रेशन नंबर ज्याला आपण म्हणतो, नोंदणी सादर करून लवकरात लवकर व्यवसाय आपल्याला काय करावं लागतं, सुरू करता येतं. कौटुंबिक नियंत्रण आहे. आता खाजगी संस्था म्हटल्यानंतर तो जो मालक राहणार तो स्वतः राहील आणि त्यांचे काही मेंबर्स पण असतील, घरचे काही लोक असतील, आणि त्या कारणाने औद्योगिक घराण्याचं वर्चस्व कंपनीवर असतं. मी हा शब्द वापरतो, औद्योगिक घराण्याचं वर्चस्व कंपनीवर असतं. कुटुंब किंवा औद्योगिक घराण्याचे वर्चस्व कंपनीवर असते आणि कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये मालकाचा सहभाग असतो आणि कुटुंबातील सदस्य जे व्यवस्थापकातील महत्वाच्या पदाची जबाबदारी स्वीकारत असल्यामुळे परिपूर्णपणे कौटुंबिक नियंत्रण त्यावर असतं. पूरक व्यवसाय. एकदा का व्यवसाय सुरू केल्यानंतर जोपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोटा आणि नेमका तोटा होत नाही तोपर्यंत व्यवसाय हा कसा आहे, व्यवसाय हा सतत चालू राहणार आहे, पूरक आहे. त्याच्यावर पुन्हा इम्प्रूव्हमेंट्स ते करत जातील, पण व्यवसाय हा कधीही बंद होणार नाही. त्याच्यानंतर कार्यक्षम व्यवस्थापन. घरचं असल्यामुळे जास्त आपण लक्ष देतो, है ना. कुठे नोकरी करणं आणि स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये खूप फरक आहे. जर का आपण दुसरीकडे नोकरी करत असू तर त्यामध्ये काय होणार की आपल्याला त्यांच्या वर्चस्व अधिपत्याखाली आपल्याला काम करावं लागेल. पण स्वतःचा समजा व्यवसाय असेल तर त्यावेळेस काय होणार, पूर्ण कार्यक्षम व्यवस्थापन त्यामध्ये असेल. व्यवसायाच्या प्रकारामध्ये खाजगी कंपनी, त्याच्यामध्ये उत्पादन निर्मिती, सेवा निर्मिती किंवा वितरण क्षेत्रातील व्यवसाय करणे, त्याचप्रमाणे औद्योगिक उत्पादने, वाहतूक संस्था, विमा संस्था, मॉल यासारख्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही वितरण संस्था असतील त्या खाजगी कंपन्या आपल्या व्यवसायामध्ये परिवर्तन करू शकतात. मी पुन्हा तुम्हाला एकदा सांगतो की व्यवसायाच्या प्रकारामध्ये काय होतं की खाजगी कंपनी जे काही उत्पादन निर्मिती म्हणा किंवा सेवा निर्मिती म्हणा किंवा वितरण क्षेत्रामध्ये जे काही व्यवसाय करत असतील त्याच्यामध्ये औद्योगिक उत्पादने, वाहतूक संस्था, विमा संस्था, मॉल यासारख्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या काही वितरण करणाऱ्या संस्था असू शकतात, ज्या की खाजगी कंपनीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये परिवर्तन करू शकतात. स्वतंत्र अस्तित्व सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे, है ना, कायद्यामध्ये स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे कंपनीचे जे काही भागधारक आहेत आणि कंपनी ही स्वतंत्र व्यक्तिमत्व असे मानलं जातं. मर्यादित जबाबदारी. स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असल्यामुळे कंपनीची जे कर्जफेडीची जी काही जबाबदारी असते ती भागधारकांवर नाहीच, है ना. आणि कंपनी व्यवसायासाठी कर्ज घेऊ शकते आणि कर्जफेड करण्याची जी काही जबाबदारी असेल ती कंपनीलाच असेल. म्हणजे कंपनीची जी काही मालमत्तेची विक्री करून किंवा कर्जफेड केली जातं किंवा एखाद्या वेळेस एकत्र व्यावसायिक संघटना किंवा भागीदारी संघटनेप्रमाणे कर्जफेडी ही कोणाचीही जबाबदारी नाही. धोक्याची विभागणी. आता एकत्र व्यवसाय संघटना म्हणा किंवा भागीदारी संघटना म्हणा यामध्ये जे काही व्यवसायाची धोक्याची जी काही जबाबदारी असते ती मालकावर असते. पण खाजगी कंपनीमध्ये धोक्याची जबाबदारी ही कंपनीची आहे. संभाव्य धोका घडल्यास त्याची जबाबदारी ही कोणावर येणार,
भागधारकांना स्वीकारावी लागत नाही, बरोबर. आणि भागधारकांना जेव्हा स्वीकारावं लागत नाही तेव्हा खाजगी कंपनीमध्ये संचालक आणि अधिकारी धाडसी व्यावसायिक जे काही निर्णय घेतील ते खाजगी कंपनीतील भागीदारी संघटना किंवा एकत्र हिंदू कुटुंब व्यवसाय संघटना यामध्ये आपलं परिवर्तन खाजगी कंपनीमध्ये करून व्यावसायिक जी काही धोक्याची जबाबदारी असेल ती काय करू शकतात, कमी करू शकतात. म्हणजे परिपूर्णपणे त्याच्यातून ते सुटू शकत नाही, पण जी काही धोका असेल, जे काही तोटा झालेला असेल तो तोटा काय करू शकतात, कमी करू शकतात. संचालक मंडळ कसं असेल, कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 7. त्याचप्रमाणे संचालक मंडळाच्या निवडणुका होत नाही. संचालक मंडळाच्या सभा झाल्याच पाहिजेत याचं कुठलंही बंधन नाही. त्यानंतर आपण बघूया की याच्यामध्ये जे काही तोटे आपल्याला जे काही दिसून येतात ते तोटे कशा पद्धतीने दिसून येतात. सगळ्यात महत्त्वाचा तोटा हा आहे की कौटुंबिक वर्चस्व राहणार है ना. अंबानी ग्रुप्स कोणी सहभाग होऊ शकता का, नाही, बरोबर. म्हणजे कौटुंबिक वर्चस्व राहणार हा तोटा नाही आहे. मी म्हणेल की हा तोटा नाही आहे, पण एक ब्रँड नाव येणार है ना, बरोबर आहे ना. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण समजा दुसऱ्या दृष्टिकोनातून समजा विचार केला किंवा आपण समजा अलिप्तवादाने समजा जर का आपण विचार केला तर कौटुंबिक वर्चस्व हा तोटा होऊ शकतो, परंतु हा कौटुंबिक तोटा नाही आहे. कुटुंबाचं वर्चस्व राहतं, पण त्या कुटुंबामध्ये किंवा त्या कौटुंबिकमध्ये झगडे मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात आणि ते झगडे त्या कंपनीला तोटादायक आहे. हस्तक्षेप, खाजगी कंपनीचं जे काही संचालक मंडळ असेल किंवा मंडळातील जे काही व्यक्ती असतील त्या खाजगी कंपनीतील जे काही दैनंदिन कामकाजाशी मध्ये सुद्धा हस्तक्षेप करू शकतात है ना. की तुम्ही हे असं काम केलं नाही, तुम्ही हे असं काम बरोबर केलं नाही, हे काम तुम्ही असं बरोबर करायला हवं होतं, याच्यामध्ये तुमच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये चुका दिसून येत आहेत है ना. म्हणजे अतिशय महत्त्वाचं म्हणजे कामाच्या अतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो आणि हा हस्तक्षेप जो असतो हा त्या कंपनीला तोट्याकडे घेऊन जाणारा असतो. व्यवस्थापकीय मर्यादा काय असतील ते बघा, हा तोटा आहे. व्यवस्थापकीय मर्यादा हा एक तोटा आहे. मी खाजगी कंपनीमध्ये जे काही संचालक मंडळ आहे त्या सर्व प्रकारचे जे काही व्यावसायिक निर्णय जे काही घेत असतील त्याच्यामध्ये सभा होत नाही आहेत आणि खाजगी कंपनीच्या कारभाराविषयीचा जे काही निर्णय जो असतो तो कुटुंब प्रमुख घेतो आणि कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये किंवा यंत्रणेमध्ये जे काही हस्तक्षेप होतो तो कुटुंबातील इतर सदस्य महत्त्वाच्या पदावर काम करत असताना होतो आणि स्वतंत्र आणि तज्ज्ञ व्यवस्थापनाचा जो काही आपल्याला अभाव दिसून येतो त्या कारणाने काय होतं की जे काही व्यवस्थापनाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतात. गुंतवणूकदारांना तोटा होतो असं म्हटलं जातं की जर का ते सभासद असले तर कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये त्यांना कुठलाही अधिकार नाही, बरोबर आहे. आणि संचालक मंडळामध्ये ते परिवर्तन करू शकत नाही. म्हणजे ज्या दराने लाभांश मिळेल त्याच दराने त्यांना लाभांश काय करावा लागेल, घ्यावा लागेल. म्हणजे लाभांश जे काही देत असतील त्याच लाभांश त्यांना ते घ्यावा लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही ते डिमांड करू शकत नाही, मागणी करू शकत नाही. जनतेला विश्वास नाहीये कारण की जो काही खाजगी कंपनीचा जो काही हिशोब असेल तो लेखन व हिशोब तपासण्याची सक्ती नसल्यामुळे हिशोब तपासणी सक्तीची आहे, परंतु वार्षिक हिशोब पत्रके किंवा ताळेबंद यांना जाहीर प्रसिद्ध देण्याची गरज नसल्यामुळे कंपनीला मिळणारा नफा हा किती राहणार किंवा कंपनीची आर्थिक स्थिती आजच्या डेटमध्ये कशी आहे त्यामुळे जनतेला त्याच्यावर विश्वास राहणार नाही. संचालक मंडळ कसं राहणार की खाजगी कंपनीतील जे काही संचालक मंडळ आहे ते कायमस्वरूपीचं असल्यामुळे संचालक मंडळाची निवडणूकच होत नाही आणि संचालक मंडळाच्या ज्या काही सभा आयोजित करण्याची सक्ती नसल्यामुळे संचालक मंडळाला कंपनी बंद करण्यापर्यंत व्यापक अधिकार आहेत. आणि यामध्ये नेमकं काय होतं की या सगळ्या गोष्टीमुळे जे काही भागधारक आहेत त्या भागधारकांचं नुकसान होतं, साधन संपत्तीचा अपव्यय होतो. कारण की खाजगी कंपनीमध्ये जे काही संचालक मंडळांचा हस्तक्षेप असल्यामुळे चांगल्या व्यवस्थापनाअभावी कंपनीची जी काही मालमत्ता असेल कारखान्याचं जी काही नीटपणे कार्य करू शकत नाही असं म्हटलं जातं आणि संचालक मंडळ स्वतःच्या हितासाठी कंपनीचं भांडवल किंवा वाहने याचा वापर करून बाकी जे काही भागधारक असतील याबद्दल ते तक्रार करत असतील. पण जनरली कसं होतं की कंपनीचा जे काही माल आहे जसं की मी आता म्हटलं
की कंपनीचं भांडवल आणि कंपनीचे वाहनं हे स्वतः ते वापरत असल्यामुळे साधन संपत्तीचा अपव्यय होऊ शकतो. संपत्तीचं केंद्रीकरण आहे की खाजगी कंपन्यांमध्ये जी काही निर्मिती करण्यासाठी औद्योगिक घरे आणि मक्तेदारी स्थापन करतात आणि संपत्तीचं केंद्रीकरण त्याच्याकडे जातं आणि आर्थिक विषमता वाढते. या सगळ्यामुळे सगळ्यात मोठं नुकसान त्या खाजगी कंपनीचा आहे आणि हा सगळ्यात मोठा तोटा आहे. ओके सर, थँक्यू.